ओम महाकाली, जय महाकाली, जगदंबा प्रसन्न. देव्हारा भक्तीचा उर्वरे दीपालीताई जांभूळकर, राहणार उंडरी, पुणे. आजचा उपाय: एक चिमूटभर हळद, गुलाब पाणी, दालचिनी, एक लिंबू आणि अत्तर स्नान. तुमचं आयुष्य बदलू शकते. ते कसं बरं? खूप ठिकाणी गेलात, खूप देवांकडे गेलेला आहात, खूप देवपूजा करून झाले, खूप मंत्र पढून झाले, परंतु कशातही यश मिळत नाहीये. पारायण केली आहेत, यश मिळत नाहीये. मंदिरात जाताय, रोज जाताय, यश मिळत नाहीये. अशा वेळेस आपण एक उपाय करूयात. जसं ह्या पृथ्वीला एक कवच आहे, जसं प्रत्येक फळाला एक कवच आहे, तसं आपल्या स्वतःभोवती एक आवरण आहे, एक संरक्षण कवच आहे. त्यामध्ये सगळा ऊर्जेचा समावेश असतो. जर तुमच्या भोवती, तुमच्या शरीरामध्ये जर पॉझिटिव्ह ऊर्जा असेल, सकारात्मक ऊर्जा असेल, तर तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता. जर तुम्ही स्वतः नकारात्मक ऊर्जेने भरलेला असाल, तर समोरून कितीही जरी सकारात्मक ऊर्जा आली तर ती त्याला विरोध करते. तर स्वतःला सकारात्मक बनवण्यासाठी करायचे काय बरे? उपाय: 2 ते 3 थेंब लिंबू, अत्तर स्नान कुठेही मिळते, पूजा भांडारमध्ये अत्तर स्नान घ्यायचे, चंदन किंवा गुलाब, 3 ते 4 थेंब, चिमूटभर दालचिनी, सैंधव पावडर मीठ घ्यायचं आहे, कारण खडे मीठ विरघळत नाही, आणि चिमूटभर हळद. याने तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नानाची आणि आंघोळीची वेळ ही शक्यतो सकाळी 5 ते 7 असावी. ही शुभ मुहूर्त वेळ आहे आंघोळीसाठी. ह्या गोष्टींनी तुम्ही आंघोळ करायला सुरुवात करा आणि स्वतःच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवून आणा. शेवटी तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. हे सद्गुरू वामनराव पै यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेले आहेच. जय महाकाली, ओम महाकाली, जगदंबा प्रसन्न.